शिवबांच्या धोरणाची रयतेच्या हक्काची मनामनातून नाद उसळे हो. मराठीला अभिजात दर्जा कृती केली ही गर्वाची अभिमानासाठी झटते हो, हो, हो. जनकल्याणार्थ आखले समान धोरण. आपले इथले बांधव खूप मोठ्या संख्येने तिथे हाजरी लावतात आणि त्यांच्यासाठी मोठं श्रद्धेचं स्थान नांदेड इथे असतं. त्या भाविकांसाठी आदरणीय आपले महाराष्ट्राचे मत्स्योद्योग मंत्री संजीवभाऊ सावकारे यांनी त्यांचं जाण्याची पूर्ण व्यवस्था संजीवभाऊंची खूप खूप त्यांना मदत मिळाली आहे. मैं तहे दिल से संजीवभाऊ सावकारे, हमारे नगर सेवक किरण भाऊ कोलते, इनका तहे दिल से धन्यवाद करता हूँ कि जितने भी यात्रीगण हैं उनकी सुख सुविधा के लिए आप जो ये वाहन देख रहे हो इनकी तरफ से सभी साथ संगत को सेवा हुई है. निर्भव निर्वैर अकाल मूरत अजूनी सैभम गुर प्रसाद जप आद सच जुगाद सच है भी सच नानक होसे भी सच. आज आपल्या भुसावळ शहरामध्ये हिंदी चादर या नांदेड येथे आयोजित कार्यक्रमासाठी आपल्या भुसावळ शहरातून बरेचसे बांधव जाणार आहेत. तर तिथे हा 350वा सत्संग समारंभ आयोजित करण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये सगळे हिंदू समाजातील लोकांनी एकत्रित यावं, हिंदू समाज एकत्रित राहावं यासाठी हा सत्संग समारंभ असतो. आणि यासाठी आपले इथले शीख बांधव खूप मोठ्या संख्येने तिथे हाजरी लावतात आणि त्यांच्यासाठी मोठं श्रद्धेचं स्थान नांदेड इथे असतं. तर आपल्या भुसावळ शहरामधून जी बांधव जात आहे त्यांच्यासाठी आपण संजीवभाऊ सावकारे यांच्या माध्यमातून इथे आपण त्यांना ट्रान्सपोर्टेशनची व्यवस्था करून दिलेली आहे. त्याचबरोबर मी इतर जे काही कामं आहेत ते करायचा प्रयत्न केलेला आहे. त्यासाठी आपले वॉर्डाचे किरण भाऊ असेल, आपले युवराज भाऊ असेल यांचं अमूल्य असं सहकार्य आपल्याला मिळालेलं आहे. तर या सगळ्या बांधवांची जी यात्रा आहे ती सुखद यावी, त्यांचं जे कार्य आहे ते तळीस जावं आणि हिंदूंचं जे एकत्रीकरण त्या कार्यक्रमांच्या माध्यमातून होणार आहे तिथून ते तसेच सगळे विचार घेऊन इथेही आपल्या सगळ्यांना एकत्रीकरणाचं कार्य या सगळ्या बांधवांच्या माध्यमातून होईल अशी मी वाहेगुरुचरणी प्रार्थना करते. ते नांदेडला खूप भव्य म्हणजे पूर्ण देशभरातून लोक इथे येणार आहे. त्याप्रमाणे आपल्या भुसावळ शहरातील काही भाविक जाणार आहे. त्या भाविकांसाठी आदरणीय आपले महाराष्ट्राचे मत्स्योद्योग मंत्री संजीवभाऊ सावकारे यांनी त्यांचं जाण्याची पूर्ण व्यवस्था संजीवभाऊंची खूप खूप त्यांना मदत मिळाली आहे. व जे आपलं तेग बहादूर शहीद यांचं जे सांगितलं फार खूप मोलाचा देशासाठी हे आहे. जे हिंदूंचं वशीकरण दिल्लीला होत होतं त्यावेळेस यांचा खूप सिंहाचा वाटा त्यावेळेस आहे. व हिंदूंवर जे अत्याचार होत होते त्या टायमाला यांनी तेग बहादूर यांनी खूप साहेबांनी कुर्बानी केली होती व त्या कुर्बानीमुळे आज आपल्याला बरंच हिंदू लोकांना एक स्वतंत्रपणे मिळालेलं आहे. हे त्यांचं खूप खूप 350 वर्षापूर्वीचे जे त्यांनी केलेलं बलिदान आहे, जे शहीद झाले त्यांना नमन करतो कोटी कोटी. वाहेगुरु जी का खालसा वाहेगुरु जी की फतेह. धन धन गुरु तेग बहादुर साहब जी 350वां समागम जो बहुत ही श्रद्धानार भुसावल की संगत यहाँ से निकलकर हजूर साहब की धरती पर पहुँच रही है. मैं तहे दिल से संजीवभाऊ सावकारे, हमारे नगर सेवक किरण भाऊ कोलते, इनका तहे दिल से धन्यवाद करता हूँ कि जितने भी यात्रीगण हैं उनकी सुख सुविधा के लिए आप जो ये वाहन देख रहे हो इनकी तरफ से सभी साथ संगत को सेवा हुई है. और ये जो समागम होने जा रहा है बड़ी ही उत्साह नाल
समूह साध संगत हजूर साहब नांदेड़ की धरती पर पहुंच रही है। 350वां समागम धन धन गुरु गोविंद सिंह महाराज का शहीदी समागम है, जो बड़े ही श्रद्धालु महाराज का आशीर्वाद लेने और महाराष्ट्र गवर्नमेंट तरफ से हजूर साहब की जो संस्था है उनकी तरफ से ये प्रोग्राम आयोजित हुआ है। इस प्रोग्राम में मैं सभी देशवासियों का आभार व्यक्त करता हूँ कि अपना कीमती सामान निकाल के हजूर साहब धरती पर पहुँचे। इतने शब्द बोल के मैं अपने शब्द को विराम देता हूँ। जय हिंद, जय महाराष्ट्र। वाहिगुरु जी का खालसा, भाजपा सर्वांची, भाजपा सर्वांची। श्रमिकांच्या शक्तीची, भाविकांच्या भक्तीची, शेतकऱ्यांच्या कष्टाची, मराठीच्या निष्ठेची, सारी शिस्तीची, आधुनिक तत्वाची, लखलखत्या तेजाची, आशा ही देशाची। आमची भाजपा सर्वांची, तुमची आमची भाजपा सर्वांची, भाजपा सर्वांची। भाजप महायुती आहे, प्रगती आहे, महाराष्ट्राची प्रगती आहे। श्रमिकांच्या शक्तीची, भाविकांच्या भक्तीची, शेतकऱ्यांच्या कष्टाची, मराठीच्या निष्ठेची, सारी शिस्तीची, आधुनिक तत्वाची, लखलखत्या तेजाची, आशा ही देशाची। आमची भाजपा सर्वांची, तुमची आमची भाजपा सर्वांची, भाजपा सर्वांची। भाजप महायुती आहे, प्रगती आहे, महाराष्ट्राची प्रगती आहे। खेलेगा खिलाड़ी और साफ रहेगा। बाप तो बाप रहेगा, बाप तो बाप रहेगा, बाप तो बाप रहेगा, बाप तो बाप रहेगा। गोली गोली चलेगी, गोली पर गोली चलेगी, गोली गोली चलेगी, गोली पर गोली चलेगी। ले ले तू उड़ारी, तेरे पर के फुकरा पगड़ी चलेगी सवारी। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.